नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं आपण देणं लागतो या भावनेतून अनेक समाज घटक आपापल्या परीने सामाजिक योगदान देत असतात। समाजाप्रती असलेली ही देण्याची भावना स्वरूप कुठलेही असो, मात्र समाजाप्रती असलेल्या या भावनेतून अनेक जण आपली जबाबदारी पुढे नेत असतात। कळवण तालुक्यातील आभोना येथील संगीताताई गायकवाड यांच्या कुटुंबाने ह्या समाजाच्या प्रवाहामध्ये बांधिलकी जपत आपलं वेगळेपण सिद्ध केलेलं आहे। संगीताताई गायकवाड यांनी समाजमन जपत असतानाच समाजातील गरीब, अनाथ आणि उपेक्षित घटकांसाठी आधार होत आदिवासी भागामध्ये शिक्षणाची जणू काही एक गंगाच उभी केलेली आहे। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ह्या म्हणीप्रमाणे संगीताताई गायकवाड आणि गायकवाड परिवाराने 2003 मध्ये जय योगेश्वर भगवान सामाजिक व शैक्षणिक मंडळाची स्थापना केली। याशिवाय समाजाच्या प्रवाहामध्ये पुढे जात असताना बागलाण तालुक्यातील विंचुरे येथून या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली केली आणि खऱ्या अर्थाने शैक्षणिक कार्याचा जणू काय एक वारसा या कुटुंबाने जपत आपलं काम अव्याहतपणे पुढे नेलेलं आहे। समाजाला शिक्षणाद्वारे विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न संगीताताई गायकवाड आणि त्यांच्या परिवाराने केलेला आहे। संस्था जरी एक असली, संस्थेचे मालक जरी एक असले, तर तुमच्यामध्ये एकतेची भावना आहे। या भावनेतूनच ही संस्था खूप पुढे जाते। एकट्याचं हे काम नाही, आपण सर्व मिळून खूप मोठं कार्य करतोय, म्हणूनच आपली ही संस्था उदयास आलेली आहे। समाजसेवेचा वसा पुढे नेत असताना संगीताताई गायकवाड यांनी शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक आणि अनेक क्षेत्रामध्ये आपली एक वेगळी ओळख उभी केलेली आहे। आयुष्याची वाटचाल पुढे नेत असताना जिद्द, चिकाटी, सातत्य, धार्मिकता आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर त्यांनी एक उभी केलेली ही वाट जणू आता महामार्ग बनते आहे। या संस्थेला पुढे नेत असतानाच पती संजय भिका गायकवाड यांनी दिलेल्या पाठबळामुळे ह्या संस्थेचा वटवृक्ष आज उभा राहिला आहे। हे सर्व करत असतानाच केवळ ध्येयाने प्रेरित होऊन मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करत असताना आज नर्सरी ते पदवीसह अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनसारख्या व्यवसायाभिमुख शाखा निर्माण करून जागतिक दर्जाच्या शिक्षणाची सोय कळवण तालुक्यातील आभोनासारख्या आदिवासी भागामध्ये संजयनगरच्या संकुलात त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे। संगीताताई आणि गायकवाड परिवार एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी कळवण तालुक्यासह पेठ, सुरगाणा, दिंडोरी आणि बागलाण तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत एक आपली सामाजिक बांधिलकी पुढे नेलेली आहे। तर आज 21 वर्ष संस्थेला पूर्ण झालेले। या 21 वर्षामध्ये हे छोटंसं मोठं खूप मोठं तयार झालं, पण ते तुमच्या आमच्या सर्वांच्या कष्टामुळे झालेलं आहे आणि तुमच्या माझ्या या मोठ्या सहकार्यामुळेच आज ही संस्था उदयास आलेली आहे। जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या, तसंच जास्तीत जास्त शिक्षक कळवण तालुक्यामध्ये आपल्या शाळेचं, आपल्या संस्थेचं खूप मोठं नाव आहे। हे फक्त तुमच्यामुळे
नाशिक जिल्ह्यातील कळवणसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या संस्थेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. संगीताताई गायकवाड यांनी आपल्या कामाचे श्रेय कधीही स्वतः घेतले नाही. या संस्थेची जी वाटचाल आहे ती संस्थाचालक म्हणून जरी निमित्त असलं तरी संस्थेच्या तळागाळातील घटकापासून तर संस्थेमध्ये योगदान देणाऱ्या सगळ्यांचा यात वाटा आहे, हेही संगीताताई नेहमीच अभिमानाने सांगत असतात. आयुष्यामध्ये मी काही वेगळं काही करत नाही, मात्र गरजू मुलांची सेवा हीच माझ्यासाठी मोठी सेवा आहे, हेही त्या अभिमानाने सांगतात. पती संजय गायकवाड यांच्या सावलीत पुढे जात असताना संगीताताईंनी आपल्या आवडीनिवडी जपत कुटुंबाला पुरेसा वेळ देतानाच एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. महिला सक्षमीकरणाच्या चळवळीमध्ये सुद्धा संगीताताई ह्या योगदान देत आहेत. समाजाच्या परिघामध्ये वावरताना समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास असलेल्या संगीताताई ह्या नक्कीच आज कळवणसह या भागात एक स्वतःची वेगळी ओळख बनवून उदयास आलेल्या आहेत. नेत्र तपासणी शिबिर आणि योगायोगाने आलेला माझा वाढदिवस हा त्रिवेणी संगमच होता. प्रथमतः जे आलेले वसंतरावजी पवार मेडिकल कॉलेज यांची टीम यांचं जययोगेश्वर आणि बहुउद्देशीय या संस्थेकडून त्यांचे प्रथमतः स्वागत करते. आपण कितीही नाराज असलो, कितीही तब्येत बिघडली असली तर आपण देवाचा धावा करून आल्यावर देव आपल्याला तपासायला येते, फक्त आपलं मनोबल वाढवत असतात. पण डॉक्टर हे देवरूपात असतात, त्यांचे चरण आपल्या भूमीला. कळवणसारख्या आदिवासी भागामध्ये संगीताताई गायकवाड यांनी सातत्यपूर्ण मेहनत आणि आलेल्या संकटांवर लीलया मात करत आज या भागामध्ये स्वतःची प्रतिमा निर्माण करतानाच आदिवासी कुटुंबांसाठी त्या एक आधार बनल्या आहेत. कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे सांभाळत असताना सामाजिक, धार्मिक सोबतच समाजाच्या वेगवेगळ्या प्रवाहामध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. आरोग्य शिबिरं असोत, महिला सक्षमीकरण असो, यासोबतच चूल आणि मूल ह्या गर्तेत अडकलेल्या महिलांचं विश्व, त्यांची वेगळी ओळख पुढे नेण्यासाठी संगीताताई गायकवाड या सरसावल्या. सावित्रीची लेक म्हणून स्वतःचा अभिमान बाळगत असतानाच शिक्षणासारख्या महान क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून दिलं आहे. आज संस्थेचा झालेला वटवृक्ष आज ह्या भागातील विद्यार्थ्यांसाठी भक्कम अशी गडद सावली देतो आहे. या संस्थेमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी आईचे प्रेम, कर्मचाऱ्यांसाठी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आधारवर ठरलेल्या संगीताताई नक्कीच आज समाजासाठी अभिमान ठरला आहे. सहानुभूतीच्या 1000 शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात श्रेष्ठ असतो असं एक म्हटले जातं. मात्र समाजाप्रती नेहमीच देण्याच्या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गायकवाड परिवाराच्या निमित्ताने संगीताताई यांनी आज समाजासमोर एक शैक्षणिक कार्य पुढे नेत असतानाच येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच आपले योगदान जाईल, हेही ते अभिमानाने सांगतात. संगीताताई गायकवाड आणि पती संजय गायकवाड यासोबतच गायकवाड परिवाराचा हा समाजाप्रती असलेला मदतीचा आधार
सामाजिक बांधिलकी नक्कीच समाजासाठी एक मोलाचं असं योगदान आहे. या पुढील काळातसुद्धा ह्या परिवाराच्या निमित्ताने नक्कीच एक सामाजिक बांधिलकी भक्कम होईल यात शंकाच नाही. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी भरत पाटील, कळवण. धन्यवाद. सर्वांना मला जे भरभरून प्रेम दिलं ते मी कधीच विसरू शकत नाही. दरवर्षी माणसाचं वय हे वाढत जातं, पण या वाढत्या वयामध्ये माणसाला कधी कधी भीतीचा